मच्छी घेतले, याला धुतले चांगली 4 पाण्याने. बोंबील ते बघा, बोंबील आणि टोल आहे. 200 रुपयाची मच्छी आहे. आता या बोंबीलला टॉवेलमध्ये चेपाई ठेवायचे, मग ते चांगले कडक कडक होतात. 100चे 10 बोंबील भेटलेत हे बघा. आणि हे टोल 100चे 6 बघा. असं याच्यावर वजन ठेवायचं, म्हणजे यातलं सगळं पाणी हे होतं आणि एकदम कडक कडक होतात. आता याला ठेव बघा. आता यात बोंबील ठेवलेत, तर त्याच्यावर वजन ठेवूया. डबा ठेवला तांदळाचा. मच्छीचा रस्सा करण्यासाठी सुकं खोबरं घेतलं आहे, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर. माझ्याकडे त्रिफळा नाही आहे, तो पण टाकायचा असतो, पण माझ्याकडे संपला आहे. त्याच्यात थोडंसं कोकम टाकूया. मी वाटणारच कोकम टाकते. कोकम पण टाकलं आहे बघा. हे बघा कोकम. त्याला वाटून घेऊया एकदम बारीक. हे बघा मसाला वाटून घेतला एकदम बारीक. आता याचं रस्सा करूया मच्छीचा. रस्स्यासाठी हळद लागणार आहे, लाल तिखट, मीठ, धना पावडर, थोडंसं हिंग. कढई तापली, आता त्यात तेल टाकूया. तेल तापले, आता त्यात मसाला टाकायचा आहे. मसाला आता चांगला परतून घ्यायचा तेलात. चांगला परतून घ्यायचा आहे मसाला, चांगला एकदम परतून घ्यायचा. मग त्यात पावडर मसाले टाकायचे. मसाला चांगला भाजला आहे बघा. आता त्यात हिंग टाकूया, थोडीशी हळद टाकते, धना पावडर, लाल तिखट, मीठ पण टाकते. मीठ नाही टाकलंय. चांगलं भाजून घ्यायचं आता मसाले. मसाले भाजलेत, तर त्यात पाणी टाकूया. हे वाटण धुतलेलं पाणी आहे, नाही वाटणाचं पाणी, भांडं धुतलेलं. थोडंसं अजून पाणी टाकायचं. हे बघा एवढं पाणी टाकलंय. त्याला चांगल्या उकळ्या काढायचे. मसाल्याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या. हे बघा त्याला उकळी आल्यावर मग त्यात मच्छी सोडायची. 1-2च सोडणार आहे. रश्श्यातल्या मच्छी कोण खायला बघत नाही. तर चांगली उकळी काढून घेऊया याला. आता तोपर्यंत याला हे मुंडके 1-2 काढून ठेवणार आहे मी. रश्श्यात टाकायला 2च टाकणार आहे, जास्त नाही टाकणार. यात आता मीठ मसाला लावून घेऊया. धना पावडर टाकते. तोपर्यंत त्यात मसाले चांगले मुरतील. मीठ टाकलं चवीप्रमाणे, लाल तिखट, थोडीशी हळद. ते चांगलं याला चांगलं लावून घेऊया मसाले. हे बघा चांगले असे मसाले लावून घ्यायचे.
मी ज्वारीचं पीठ लावून फ्राय करणार आहे. हे बघा, सगळ्या माशाला मसाला लावून घेते. हे बघा, सगळ्याला लावून झाला मसाले. त्याला फ्राय करूया. बोंबील पण फ्राय करायचे. त्याचं पाणी हे करायला ठेवलं आहे. बोंबील चांगले बांधून ठेवले ना तर चांगले मस्त कडक होतात. ते बघा, हे 2 रश्यात टाकणार आहे. रश्याला पण चांगली उकळी आली आहे. आता त्यात हे सोडून घेऊया. 2च टाकणार आहे. जास्त कोण खात नाही ते रश्यातले मच्छी, मलाच खावी लागते. त्याला चांगलं आटून घेणार आहे. रस्सा एकदम घट्ट करायचा आहे मच्छी फ्राय करण्यासाठी. हे बघा, चांगले मीठ मसाला लावून घेतला आहे. फ्राय करूयात. पॅन तापाय ठेवला आहे. तेल टाकलं आहे बघा. असं चांगलं फिरवायचं, मग सगळीकडे तेल लागलं ना. बघा, तर मच्छी टाकू. तर चांगले एकदम कडक तळूया. हे बघा, बोंबीलमधलं पाणी पण सगळं हे झालं आहे बघा. असे आता त्याला सुट्टे करायचे. त्याला पण मीठ मसाला लावून घ्यायचा. हे बघा, कसे एकदम चेकलेट. हा बोंबीलसाठीच आहे टॉवेल. बघा, आता मच्छी पण इथं फ्राय होते. याला मसाले लावून घेऊया. पहिलं मीठ टाकायचं. असं काही नाही, काही पण टाकू शकतो. मग धना पावडर, हळद. मी त्याला ज्वारीचं पीठ लावायला विसरले. लाल तिखट टाकायचं. तर त्याला चांगलं मसाले चोळून घेऊया. तोपर्यंत ही मच्छी बघूया झाली का फ्राय. होते चांगली फ्राय. मधल्या लगेच फ्राय होतात, मग त्या पहिल्या उलटायच्या. हे बघा, मस्त अशा फ्राय होतात आहे. त्याला मसाला चोळून घेऊया सगळा. बोंबील बघा, 100चे 10 भेटले. किती छोटे छोटे. याला ज्वारीचं पीठ लावून तळायला विसरले. आता याला लावूया बोंबीलला. ज्वारीचे पिठाने चांगले कडक कडक होतात. हे बघा,
चांगलं लावून घेतलं. आता त्याला 5-10 मिनटं ठेवूया. हे बघा ज्वारीचं पीठ घेतलं आहे लावायला. तर मस्त कडक कडक फ्राय करूया बोंबील. कसे फ्राय होतात ते तेल सोडते थोडंसं. मच्छी फ्राय झाली आता. हे बघा चांगली कडक कडक एकदम. आता त्याला काढून घेऊया आणि बोंबील टाकूया फ्राय कराय. हे बघा काढून घेतली. तर यातील काढते. बोंबील फ्राय करूया. याला पीठ लावते म्हणजे एकदम कडक कडक फ्राय होते. आमच्या नवरोबाला बोंबील खूप आवडतात. बघा किती छोटे छोटे 100चे 10. सगळे एकदमच टाकून घेते. त्याला चांगले कडक फ्राय करून घेऊया. याला पलटून घेऊया. हे बघा झाली चांगली फ्राय. हे बघा मस्त फ्राय होते एकदम कडक कडक. रस्सा झाला आहे. त्याला बंद करूया. तर्री बघा किती छान आली आहे. मस्त झालं. आता बंद करते. या जेवायला मच्छी खायला. फ्राय होते आता कशी झाली बघा एकदम. जास्त पण कडक नाही करत. नवऱ्याला एकदम जास्त कडक नाही लागत. मला एकदम कडक कडक आवडतात. तर गॅस बंद करूया. हे बघा हे बघा कशा फ्राय झालेत एकदम. तर काढवे याला. या जेवायला. या जेवायला. हे बघा मच्छी चपाती आणि सकाळचे नाश्त्याचे पोहे राहिलेत ते खाणार आहे. भात आणि रस्सा नाही खाणार.